नमस्कार. आज आपण आवळ्याची जी रेसिपी पाहणार आहोत, ती तुम्ही याआधी कधी ट्रायसुद्धा केली नसेल आणि जर तुमची केस गळती होत असेल किंवा गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास असेल, तर ही आवळ्याची रेसिपी नक्की बनवून खा. आणि आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे चेहरासुद्धा चमकदार होतो. शिवाय गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास असेल, तो सुद्धा कमी होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पाव किलो आवळे घेतले आहेत. सुरुवातीला आपल्याला हे आवळे चाळणीमध्ये वाफवून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये मी पाणी घातलं आहे आणि चाळणीमध्ये आवळे घालून ताट झाकून ठेवलं आहे. 15 मिनिटे छान हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनिटानंतर बघू शकता या पद्धतीने छान आवळे आपले वाफवले गेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. नंतर आपण याच्या पाकळ्या साईडला या पद्धतीने काढून घेणार आहोत आणि बिया सेपरेट करायच्या आहेत. आज आपण जी आवळ्याची रेसिपी पाहतोय ना, ती वर्षभर टिकते, अजिबात खराब होत नाही. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आवळ्या उपलब्ध असतात, त्यामुळे वर्षभर टिकणारी अशी आवळ्याची रेसिपी नक्की तुम्ही बनवून पाहू शकता. तर इथे बघू शकता मी इथे आवळ्याच्या बिया सेपरेट करून घेतल्या आहेत. पाण्यामध्ये सुद्धा हे आवळे तुम्ही शिजवून घेऊ शकता, परंतु चाळणीमध्ये वाफवून घेतले तरी सुद्धा चालते. तर इथे बघू शकता सर्व बिया मी इथे काढून घेतल्या आहेत. नंतर आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे. कढईमध्ये 2 चमचे इथे मी तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित गरम करू द्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. तेल छान तापल्यानंतर मोहरी घातली आहे. नंतर 1 चमचा बडीशोप घालायची आहे. 1 चमचा मेथी दाणे घातले आहेत. 1 चमचा कलोंजी घातली आहे. पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि नंतर आवळे घातले आहेत. आवळे घालून 1 मिनिटभर याला परतवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. 1 चमचा काळी मिरी पावडर घातली आहे. नंतर सेंधव मीठ अर्धा चमचा आणि अर्धा चमचा साधं मीठ घातलं आहे. 1 चमचा गरम मसाला घातला आहे. व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर इथे मी रंगासाठी थोडीशी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. आणि नंतर आपल्याला इथे 125 ग्रॅम गूळ घालायचा आहे. पाव किलो आवळे होते, त्यामुळे त्याचा निम्मा गूळ इथे वापरला आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की आपण आवळ्याची लोणची बनवत आहोत. खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही पराठा चपाती सोबतही खाऊ शकता. तर इथे 5-10 मिनिटे आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. गुळाचा इथे पाक तयार होतो. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, म्हणजे ही लोणची आपल्याला वर्षभर साठवून ठेवता येते. छान मिश्रण घट्ट होईपर्यंत हे आपल्याला शिजवत राहायचं आहे. सुरुवातीला आवळे वाफवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही, लगेचच हे शिजलं जाते. तर इथे मी चाकूने चेक करत आहे आवळे व्यवस्थित शिजले की नाही. तर बघू शकता आवळे छान शिजले आहे आणि गुळाचा पाक देखील घट्टसर झाला आहे. या पद्धतीने बुडबुडे आले की आपली लोणची तयार झाली आहे असं समजायचं. आता इथे मी गॅस बंद करते आणि ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. वर्षभर अजिबात खराब होत नाही. या सीझनमध्ये भरपूर आवळे बाजारात असतात, त्यामुळे अशा पद्धतीने आवळ्याच्या रेसिपी तुम्ही बनवून वर्षभर साठवून ठेवू शकता, म्हणजे आरामात वर्षभर आवळा खाल्ला जातो. तर इथे मी थंड झाल्यानंतर बरणीमध्ये ही लोणची भरून ठेवली आहे. तर या पद्धती तुम्ही नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.
नमस्कार मंडळी, आज आपण चाळणीमध्ये आवळे वाफवून आवळ्याची एकदम चटपटीत आंबट गोड अशी सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी बनवते. त्यासाठी इथे आवळे छान मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता हे आवळे आपल्याला वाफवायचे आहेत. तर इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यावरती चाळण ठेवायची आहे आणि प्लेटमध्ये आवळे ठेवून झाकण ठेवून हे 15 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनिटामध्ये बघू शकता आवळे छान असे वाफरले जातात. नंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर याच्या पाकळ्या सहज निघतात. तर बिया आणि याच्या पाकळ्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत. तर 15 मिनिटात बघू शकता आवळे छान वाफरले जातात आणि बिया इथे मी काढून घेतल्या आहेत. नंतर आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये या आवळ्याच्या फोडी बारीक करून घ्यायच्या आहेत. पाणी न वापरता प्युरी याची बनवून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आवळे घातले आहेत आणि एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे. याच्यात जाडसर राहता कामा नये. तर बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट बनवून झाली आहे. नंतर कढई गॅसवर मी गरम करायला ठेवली आहे. तर ही प्युरी आपल्याला सुरुवातीला मोजून घ्यायची आहे. तर 1 कप एवढी ही प्युरी तयार झाली आहे. नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. तर मी गॅस अजून चालू केला नाही. त्याच्यात आवळ्याची प्युरी घातली आहे. नंतर जेवढी प्युरी आहे तेवढाच इथे मी 1 कप गूळ घेतला आहे. तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. नंतर याच्यात 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. नंतर अर्धा चमचा इथे साधं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाव चमचा सेंधव मीठ वापरायचं आहे. नंतर 1 चमचाभर चाट मसाला घातला आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता गॅस चालू करायचा आहे. तर यावरून तुम्हाला समजतच असेल की आपण काय बनवणार आहोत. तर आपण चटपटीत आंबट गोड अशी आवळा कँडी बनवत आहोत. इथे मी साखर न वापरता गुळाचा वापर करून ही कँडी बनवत आहे. एकदम पौष्टिक असे आहे. लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढी टेस्टी होते. शिवाय जर कोणाची केस गळती होत असेल तर त्यांनी आवर्जून अशी आवळा कँडी रोज खायला पाहिजे. किंवा गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास असेल त्यांनीसुद्धा आवळ्याचं सेवन दररोज केलं पाहिजे. हिवाळ्यात भरपूर आवळे मिळतात, त्यामुळे आवळ्याच्या अशा वर्षभर टिकणाऱ्या रेसिपी नक्की तुम्ही करून पहा. याआधीसुद्धा मी आवळ्याच्या 2 रेसिपी शेअर केल्या आहेत. आवळ्याचा मोरावळा आणि आवळ्याची लोणची बनवली आहे, त्यासुद्धा तुम्ही चॅनेलवर पाहू शकता. तर इथे गूळ छान वितळला गेला आहे. हळूहळू मिश्रण घट्ट होत आहे. 5 मिनिटे झाले आहेत. आता इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालत आहे. पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत हलवायचं आहे. नंतर इथे आता अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबू घातल्यामुळे ही कँडी जास्त दिवस टिकण्यास मदत होते. तर बघू शकता गूळ याच्यातील पूर्णपणे वितळला आहे. आता इथे लिंबाचा रस मी घालणार आहे. कॉर्नफ्लॉवरची स्लरी वापरल्यामुळे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते. तर इथे बिया पडल्या आहेत ते मी काढून घेते. लिंबाचा रस घातल्यानंतर आणखी याला छान मिसळून घ्यायचं आहे. आवळा कँडी ही बनवायला 15 ते 20 मिनिटे फक्त लागतात आणि खूप दिवस टिकते, अजिबात खराब होत नाही. फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता. नंतर शेवटी इथे मी 1 चमचाभर तूप घातलं आहे. आता बघू शकता पहिल्यापेक्षा मिश्रण जास्त घट्ट दिसत आहे. तर मिश्रण कढईपासून सेपरेट व्हायला सुरुवात होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे. तर बघू शकता आणखी हे पूर्णपणे घट्ट झालं नाही. आणखी 5 मिनिटे याला असंच परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आता बघू शकता मिश्रण कढईपासून सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे. आता हे गॅस बंद करून आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवळ्याच्या वड्या कट करायच्या असतील याच्या,
तर बटर पेपर लावून किंवा ताटाला तूप लावून त्यावर पसरून सेट व्हायला ठेवायचं आहे. तर इथे मी खाली ताटाला चिटकू नये म्हणून बटर पेपर टाकला आहे. त्याच्यावर मिश्रण घालायचं आहे आणि पूर्णपणे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला याच्या क्यूब्स कट करायचे असतील तर सेट या पद्धतीने चौकोनी करून घ्यायचं आहे. पण मी अशाच गोळ्या बनवणार आहे. तर थंड झाल्यानंतर हाताला मी थोडंसं तूप लावलं आहे आणि बघू शकता या पद्धतीने गोळ्या मी बनवून घेत आहे. सर्व इथे बनवून झाले आहेत. त्या एकमेकांना चिटकू नये यासाठी याच्यावर आता मी पिठी साखर टाकून घेत आहे. आपली चटपटीत अशी आवळा कँडी बनवून तयार झाली आहे. ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा खायची असेल तेव्हा खाऊ शकता. आरामात टिकते, जास्त दिवस अजिबात खराब होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज आपण अत्यंत पौष्टिक बहुगुणी असा गुळाचा मोरावळा बनवत आहोत. तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. केसांच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आवळा एकदम पौष्टिक असा आहे. तर ज्यांचे केस गळती भरपूर प्रमाणात होते त्यांनी आवर्जून आवळ्याचा समावेश आहारात केला पाहिजे. तर इथे मी 1/2 किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत. ते वर्षभर टिकण्यासाठी हे खास टिप्स आहे. आवळ्याला कुठेही पाण्याचा अंश नसायला पाहिजे. स्वच्छ कोरड्या कपड्याने हे पुसून घ्यायला पाहिजे. आणि जे भांडे आपण हे किसणी वगैरे वापरतो त्यालासुद्धा पाण्याचा कुठेही अंश नसायला पाहिजे, म्हणजे आवळा हा आपला मोरावळा वर्षभर टिकतो. तर इथे मी सर्व आवळे या पद्धतीने किसून घेत आहे. सुरुवातीला हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व आवळे किसून घेतले आहेत आणि वाटीच्या सहाय्याने इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर जेवढा किस असेल तेवढाच गूळ इथे वापरायचा आहे. तर घरातल्या कोणत्याही वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता. तर या आवळ्याच्या बिया फेकून न देता तुम्ही या पाण्यामध्ये उकळवून त्याचा सरबत पिऊ शकता. तर या वाटीच्या सहाय्याने 2.5 वाट्या एवढा किस भरलेला आहे. तर इथे मी 2.5 वाटीच गूळ वापरणार आहे. आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर 1/2 किलो आवळे असल्यामुळे 1/2 किलो गूळ वापरायचा आहे. गॅसवर कढई व्यवस्थित गरम झाली आहे. तर इथे मी 1 मोठा चमचा तूप घातला आहे. नंतर लवंग घातले आहे. 2 तुकडे दालचिनीचे घातले आहेत. दालचिनीमुळे एक छान असा फ्लेवर मोरावळ्याला येतो. आणि 2 विलायची ठेचून घातली आहे. तुम्ही इथे ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता, पण मी प्लेनच बनवणार आहे. तर इथे आवळ्याचा किस छान आपल्याला बारीक गॅसवर परतवून घ्यायचा आहे. 3-4 मिनिटे व्यवस्थित आपल्याला किस परतवून घ्यायचा आहे. किस व्यवस्थित परतल्यामुळे आवळ्यातील तुरटपणा थोडासा कमी होतो. 3-4 मिनिटे परतून झाल्यानंतर इथे आपल्याला गूळ घालायचा आहे. आवळे न वाफवता न उकडवता आपण हा मोरावळा बनवत आहोत. तर एकदम सोपी पद्धत आहे. तर या स्टेजला इथे मी गूळ घालत आहे. गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गुळामध्ये आपल्याला हा आवळ्याचा किस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही साखर देखील घालू शकता, पण इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. तर 2-3 मिनिटे झाल्यानंतर पाहू शकता गुळाला पाणी सुटलं आहे. तर इथे आपल्याला 1 तारी गुळाचा पाक होईपर्यंत हा मोरावळा शिजवून घ्यायचा आहे. तर आणखी आपला पाक इथे व्यवस्थित झालेला नाही. आणखी 2-3 मिनिटे हे आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे. पुढे मी सांगेनच की पाक केव्हा होणार आहे. त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर पाहू शकता इथे मी पाक चेक करत आहे. पाहू शकता आणखीन व्यवस्थित तार दिसत नाही. तर आणखी 1-2 मिनिटे हे आपल्याला असंच हलवत शिजवून घ्यायचं आहे. तर या स्टेजला पाहू शकता 1 तारी
पाक आपला बनवून तयार झाला आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा आहे व अत्यंत पौष्टिक भगुनी असा आपला हा मोरावळा बनवून तयार आहे. लहान मुले सुद्धा आवडीने हा मोरावळा खातात. एकदा नक्की करून पहा. व थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात आरामात हा वर्षभर टिकतो. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.